ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की मॉड्यूल नावाची कन्सेप्ट आपण बघितली होती. मॉड्यूलमध्ये जनरली दोन प्रकार पडतात: इनबिल्ट मॉड्यूल अँड युजर डिफाइंड मॉड्यूल. इनबिल्ट मॉड्यूलमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मॅथ मॉड्यूल काय आहे. त्यानंतर दुसरं आपण बघितलं होतं मॅथ मॉड्यूल नंतर कॅलेंडर मॉड्यूल काय आहे. मॉड्यूल्स जे असतात ते फंक्शनने भरलेली फाईल असते. याला आपण जनरली प्राथमिकरित्या आपण म्हणतोय की मॉड्यूल म्हणजे काय असतं, की फंक्शनने भरलेली फाईल असते. तर आपलं आजचं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचं नाव आहे डेट टाईम मॉड्यूल. ठीक आहे, आपल्या मॉड्यूलचं नाव आहे डेट टाईम मॉड्यूल. डेट टाईम मॉड्यूल घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मला याच्यामध्ये समजून घेऊया की डेट टाईम मॉड्यूलमध्ये कोणकोणते फंक्शन मला शिकायचे आहेत आणि कोणकोणते क्लास यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण क्लासेसवरती काम करूया किंवा डेट टाईम कसं इम्प्लिमेंट केलं जातं हे बघूया. तर सर्वात पहिल्यांदा डेट टाईमचं सिंटॅक्स काय बघूया की हाऊ टू इम्प्लिमेंट डेट टाईम. तर सर्वात पहिल्यांदा क्रिएट मॉड्यूल. कसं मॉड्यूल क्रिएट केलं जातं आपल्या सर्वांना माहित आहे. इम्पोर्ट मॉड्यूल नेम. इम्पोर्ट मॉड्यूल नेम. ठीक आहे, इम्पोर्ट इम्पोर्ट डेट टाइम. ठीक आहे, इम्पोर्ट डेट टाइम. जनरली आपण काय करतोय, इम्पोर्ट नावाचा कीवर्ड लिहितोय आणि मॉड्यूलचं नाव लिहितोय. तर आता इम्पोर्ट आता डेट मॉड्यूलचं नाव मी लिहिलेलं आहे डेट टाइम. देन हे जर मला डेट टाइम नावाचं मॉड्यूल ऍक्सेस करायचं असेल, तर कसं असणार आहे बघा. आता हे झालं एक्झाम्पल माझं. एक्झाम्पल झालं. ठीक आहे, आता एक्झाम्पलमध्ये इम्पोर्ट डेट टाइम. देन हे बेसिक झालं की क्रिएट मॉड्यूल कसं क्रिएट केलं जातं. आता मॉड्यूलमध्ये मला डेट टाईमचं मिनिंग काय येतं की जसं आपण कॅलेंडर बघितलं, कॅलेंडर आणि डेट टाईममध्ये फरक आहे ॲक्च्युली. की कॅलेंडरमध्ये आपण काय करतोय, डायरेक्टली कॅलेंडर तुम्हाला डिजिटल कॅलेंडर प्रिंट होत आहे. तसं डेट टाईममध्ये नाही आहे. आपण एखादी डेट बघू शकतो, आपण एखादा टाईम बघू शकतो. अशा पद्धतीने आपण डेट आणि टाईमवरती काम करू शकतो. मला जर आजची डेट बघायला पाहिजे असेल तर आपण आजची डेट बघू शकतो. अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण काम करू शकतो. त्याला आपण डेट टाईम असं म्हणतोय. तर आता डेट टाईम घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मला काय करावं लागतं की मॉड्यूल नेम म्हणजे ॲक्सेस कसं करायचं. तर हे झालं, हे बेसिक झालं की याच्यामध्ये आपण मॉड्यूल कसं बनवतोय. तर त्यानंतर मला ॲक्सेस करावं लागतं. हाऊ टू ॲक्सेस मॉड्यूल. त्याचा मॉड्यूल ॲक्सेस कसं करायचं. ठीक आहे, डेट टाईम नावाचं मॉड्यूल ॲक्सेस कसं करायचं. तर त्याचा सुद्धा सिंटॅक्स आहे. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मला मॉड्यूलचं नाव लिहायचं आहे, जे तुम्हाला मॉड्यूल नेम ॲक्सेस करायचं आहे. देन तुम्हाला फंक्शनचं नाव लिहायचं आहे. फंक्शनचं नाव लिहायचं आहे. फंक्शन नेम आणि याच्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर पास करायचे आहेत किंवा आर्ग्युमेंट पास करायचे आहे. हा जनरल एक्झाम्पल आहे, जनरल सिंटॅक्स आहे, जो अदर आपण मॉड्यूलसाठी सुद्धा वापरलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी एक्झाम्पलसाठी आपण इथं पास करणार आहोत. आता फंक्शन नेम आणि मॉड्यूल नेम. ठीक आहे, मॉड्यूल नेम माझं डेट टाईम आहे. डेट टाईम माझं मॉड्यूल नेम आहे. डॉट डेट टाईम माझं फंक्शनचं नाव सुद्धा आहे. ठीक आहे, डेट टाईम माझं फंक्शनचं नाव सुद्धा आहे. आता याच्यामध्ये मला टोटली 6 व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, ज्यावेळी मी जनरली डेट अँड टाईम प्रिंट करतो त्यावेळी मला इथे 6 व्हॅल्यूज मिळतात. तर 6 व्हॅल्यूजमध्ये मी ऑप्शनल पहिल्या 3 व्हॅल्यूज आपल्याला द्याव्या लागतात, दुसऱ्या 3 व्हॅल्यूज ऑप्शनल असतात. तर हा जो पहिला पार्ट आहे तो डेटचा आहे आणि दुसरा पार्ट आहे तो टाईमचा आहे. डेट टाईम मॉड्यूल म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये मी डेटा डिस्प्ले करतोय. कॉम्बिनेशन म्हणजे कोणाचं कॉम्बिनेशन, डेटचं आणि टाईमचं. तर डेटच्या 3 व्हॅल्यूज आहेत आणि टाईमच्या 3 व्हॅल्यूज आहेत. डेटच्या 3 व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या असतील, तर सर्वात पहिल्यांदा इयर असेल, त्यानंतर मंथ असेल, त्यानंतर डे असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने असणार आहे. आणि मग जर इयर झालं, त्यानंतर मंथ झालं, त्यानंतर डे झाला, त्याच्यानंतर हवर, त्याच्यानंतर मिनिट आणि त्याच्यानंतर सेकंड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या 6 व्हॅल्यूज असतात. जनरली 6 व्हॅल्यूज या डिफॉल्ट आहेत, म्हणजे त्यामध्ये फिट असतात ऑलरेडी, फक्त तुम्हाला यूज करायचे आहेत. आता एक्झाम्पलमध्ये डेट टाईम डॉट डेट टाईम. फर्स्ट वन, डेट टाईम इज अ मॉड्यूल नेम. सेकंड वन, डेट टाईम इज अ फंक्शन नेम. देन 6 पॅरामीटर्स. फर्स्ट पॅरामीटर इयर पॅरामीटर, सेकंड पॅरामीटर मंथ पॅरामीटर, थर्ड पॅरामीटर डे पॅरामीटर, देन हवर, मिनिट अँड सेकंड. अशा पद्धतीने याचं काम असणार आहे. ठीक आहे, तर जनरली मला प्रॅक्टिकल करताना सुद्धा याचाच वापर करायचा आहे. तर बेसिकली मी आता इथे एक न्यू फाईल घेतोय आयडीएलीमधून. आपला जो पायथॉनचा सेटअप आहे त्यामधून मी काय करतोय, इथे मी न्यू फाईल घेतोय. न्यू फाईल घेतल्यानंतर यामध्ये मला थोडीशी याची साईज वाढवतो मी, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट दिसेल. ओके, सो आता इथे आलो. इथे मी
टाईप करतोय बघा. पहिल्यांदा मला काय करायचं आहे, मॉड्यूल इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. मॉड्यूल नेमचं नाव काय, डेट. ओके, डेट. डेट टाइम मॉड्यूल आहे. तर आता याच्यामध्ये मी जनरली मला डेट प्रिंट करायची आहे, कोणतीही डेट प्रिंट करायची आहे. तर मी इथं व्हॅल्यूज लिहितोय बघा. प्रिंट इन ब्रॅकेट, प्रिंट इन ब्रॅकेट मग अशी आपण शिकल्याप्रमाणे पहिल्यांदा मॉड्यूल नेम डॉट मेथड नेम किंवा फंक्शन नेम इन ब्रॅकेट पॅरामीटर. इथं मला पॅरामीटर द्यायचे. तर आता पहिल्यांदा फक्त आपण डेट प्रिंट करून बघूया. पहिल्यांदा इयरची व्हॅल्यू असते, कॉमा, मंथ, कॉमा, डे. ठीक आहे. तर आता सेव्ह केला कोड मी हा. सेव्ह करताना बघा इथे डेस्कटॉपला मी सेव्ह करतोय आणि इथे नाव टाकतोय dtm.py. मी इथे dtm.py नावाची मी इथं फाईल क्रिएट केलेली आहे. फाईल सेव्ह करतोय बघा. फाईल सेव्ह केली. आता हा प्रोग्राम मला रन करायचा आहे. बेसिकली मॉड्यूल कसं बनवलं जातं आणि मॉड्यूल कसं ॲक्सेस केलं जातं एवढ्याच वरती आपला हा प्रोग्राम आहे. बेसिकली डेट टाईम मॉड्यूल लिहिलंय आणि ते मी ॲक्सेस केलंय. 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत. ॲक्च्युली व्हॅल्यू 6 आहेत, पण आपण काय दिलेत, 3 व्हॅल्यू दिलेत. सो आता इथे प्रोग्राम रन करूया बघा. एक मिनिट, थोडासा साईज इश्यू आहे, क्लोज करतो मी. ओके, बघा आता इथे आउटपुटला तुम्हाला 2020 इयर, देन मंथ अँड डे अशा पद्धतीने आलेला आहे. आणि या ज्या बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत या तुम्हाला 0 दिसत आहेत. ठीक आहे. मी डेट टाईममध्ये टोटल 6 व्हॅल्यूज वापरलेल्या नाही आहेत, 3 व्हॅल्यूज वापरलेत. इट्स ओके, प्रोग्राम रन झालेला आहे. तर आता मला काय करायचं, टाईम सुद्धा घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी टाईम सुद्धा मेन्शन करू शकतो. देन टाईम मेन्शन करण्यासाठी ॲक्च्युली थोडी साईज मी कमी करतोय बघा इथे. एक सेकंड, 22 केली. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी दिलं 12:55 आणि 2 सेकंड. अशा पद्धतीने मला टायमिंग डिस्प्ले करायचा आहे. कोड मी सेव्ह केला, प्रोग्राम रन केला. ओके, बघा आता इथे परफेक्ट. इथं पहिल्यांदा पहिला जो सेक्शन आहे तो माझा डेटचा प्रिंट झालेला आहे, त्याचबरोबर इथे टाइम सुद्धा प्रिंट झालेला आहे. डेट अँड टाइम हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये आपण प्रिंट करतोय डेट टाइम मॉड्यूलमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये हे झालं डेट टाइम मॉड्यूलसाठी. आता पुढे बघूया की याच्यामध्ये अजून काय आपल्याला शिकता येते. तर हे झालं बेसिकली आपण डेट टाइम प्रिंट करू शकतो. तर डेट टाइम प्रिंट केल्यानंतर मला आता जर समजा करंट डेट प्रिंट करायची असेल, करंट डेटचा अर्थ जी माझी सिस्टमची डेट आहे किंवा सिस्टमचं टाईम आहे ते जर मला प्रिंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल. ओके, सो पहिली प्रोसेस आहे की इथे टुडे, टुडे नावाचं इथे माझ्याकडे फंक्शन आहे. ठीक आहे. तर टुडे नावाचं फंक्शन काय करतं, तुमची जी करंट डेट आहे ते तुम्हाला प्रिंट करण्याचं काम करतं. ठीक आहे. करंट डेट आपण प्रिंट करू शकतो. तर जनरली बघूया आपण कशा पद्धतीने करता येईल. तर इथे मी पहिल्यांदा टुडे नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. टुडे नावाचं व्हेरिएबल घेतल्यानंतर याच्यामध्ये मी डेट टाइम डॉट, डेट टाइम डॉट टुडे, देन प्रिंट, प्रिंट टुडे, प्रिंट टुडे. सेव्ह केला कोड, रन केला. बघा इथे जे माझ्या सिस्टमला चालू जे टाईम आहे ते इथे प्रिंट झालंय आणि सिस्टमची चालूची डेट इथे प्रिंट झालेली आहे. अशा पद्धतीने हे काय करते, टुडे फंक्शन काम करते. ओके, तर टुडे फंक्शनचं एकच काम आहे की मला करंटचं टाईम, करंटचं डेट आणि टाईम दाखवणं. ठीक आहे. तर जनरली मी पहिल्यांदा काय घेतलं, डेट टाईम हे माझं मॉड्यूल आहे, त्यामध्ये डेट टाईम फंक्शन आहे. अगेन टुडे नावाचं फंक्शन मी वापरलेलं आहे आणि हा सगळा जो कोड आहे आम्ही टुडे नावाच्या व्हेरिएबलमध्ये इथे स्टोअर केला आहे. बघा, हा टुडे नावाचं व्हेरिएबल आहे आणि ते मी आहे असं प्रिंट केलेलं आहे. ओके, आहे असं मी इथे प्रिंट केलेलं आहे. तर आता हे आपण, हे झालं टुडेचं. तर याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट बघणार आहोत, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. हे टुडे नावाचं फंक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये आपण एक कन्स्ट्रक्टर बघणार आहोत टाईम डेल्टा नावाचा. ठीक आहे. तर टाईम डेल्टा काय करतो बघा. टाईम डेल्टाचा अर्थ आपण चालू डेटमध्ये नवीन डेट वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. म्हणजे चालूची माझी आजची डेट आहे 22 तारीख, फॉर एक्झाम्पल 22 डिसेंबर. तर आता 22 डिसेंबरमध्ये मला 5 दिवस वाढवायचे आहेत आणि मला डेट बघायची आहे. तर अशा प्रकारचे प्रॅक्टिकल्स आपण टाईम डेल्टा नावाने बघत असतो, टाईम डेल्टा नावाच्या कन्स्ट्रक्टरने बघत असतो. ओके, तर आता याच्यामध्ये टाईम डेल्टा हा एक कन्स्ट्रक्टर आहे पायथॉनचा. तर याचा लिहिण्याचा जो सिंटॅक्स आहे तो बघूया कशा प्रकारे असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा टाइम डेल्टा, टाइम डेल्टा इन ब्रॅकेट, टाइम डेल्टा इन ब्रॅकेट डेज इक्वल टू, तुम्ही इथं काय देता, व्हॅल्यू देता. ठीक आहे.
तुम्हाला टाइम डेल्टामध्ये आपण मायनस करू शकतो किंवा प्लस करू शकतो. अशा प्रकारे दोन्ही व्हॅल्यू आपण ॲड करू शकतो. जर मला आज माझी तारीख 22 आहे, जर मला 3 दिवसापूर्वीची तारीख बघायची असेल तर मी टाइम डेल्टाने बघू शकतो. किंवा आज माझी तारीख 22 आहे, मला 9 दिवसानंतरची तारीख बघायची असेल तर मी त्यामध्ये इझिली बघू शकतो. ठीक आहे. तर लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. सर्वात पहिल्यांदा टाइम डेल्टा आपण घेतोय, देन डेज, देन व्हॅल्यू. ओके. सो आता इथे आलो. इथे जनरली पहिल्यांदा काय करतोय बघा. फक्त मला डेट प्रिंट करायचे, बाकी काय करायचं नाहीये. डेट टाइम डॉट डेट टाइम डॉट डेट. बघूया प्रिंट होते का डेट. टुडे. एरर सांगते, चेक करूया आता लगेच. डेट टाइम डॉट डेट घेतलेला आहे. अगेन इथे एरर म्हणते बघा. इथे मी टुडे फंक्शन वापरतो. डेट टाइम डॉट टुडे. ओके. तर आता याच्यामध्ये मी आजची डेट प्रिंट केलेली आहे, 2025, 12 आणि 22. ठीक आहे. आता इथे मला काय करायचं आहे, याच्यामध्ये मला डेट वाढवायची आहे. तर इथं मी लिहितो टुमारो. टुमारो डेट टाइम टुडे प्लस टाइम डेल्टा इन ब्रॅकेट डे इज इक्वल टू 2. प्रिंट टुमारो. ओके. हे आउटपुट पेक्षा थोडं कॉन्सेप्ट बघूया. सर्वात पहिल्यांदा मी इथे टुडेची डेट दाखवलेली आहे. ठीक आहे. आजची डेट जी आहे ती दाखवलेली आहे. आणि त्याच्यानंतर टुमारो. टुमारो म्हणजे त्यामध्ये मी एक ॲड केलेला आहे. डेज इक्वल टू काय केलंय, 2 केलंय. सॉरी, ते 1 करायला पाहिजे होतं. एकने मला ॲड करायचं आहे. डेज इक्वल टू काय केलंय, 1 केलंय. तर आता सर्वात पहिल्यांदा आजची डेट प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर उद्याची डेट प्रिंट होईल. उद्या म्हणजे टुमारो. ठीक आहे. तर आता याच्या अगोदर तुम्हाला समजण्यासाठी मी एक मेसेज पास करतो. टुमारो कॉमा आणि इथे एक मेसेज पास करतो, टुडे म्हणजे आजची डेट. ही झाली माझी आजची डेट आणि ही झाली माझी उद्याची डेट. ओके. तर इथे सिंपल लॉजिक आहे. टुडे नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी काय वापरलंय, टाइम डेल्टा वापरलंय. टुडे प्लस डेट टाइम मॉड्यूल नेम डॉट कन्स्ट्रक्टर नेम टाइम डेल्टा डेज इक्वल टू व्हॅल्यू. व्हॅल्यू किती दिले, एक. एक व्हॅल्यू दिले त्यामुळे कितीने वाढतंय, एकने वाढणार आहे. आता एकने वाढणार आहे त्यामुळे मी इथं टुमारो नावाचं व्हेरिएबल घेतलंय. इथे टुमारो नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलंय बघा. आता रन केला प्रोग्राम. टुडे इक्वल टू 2025, 12, 22. इथे 22 तारीख आहे टुडेला, टुमारोला सांगितले 23 तारीख. येते का लक्षात. तर अशा पद्धतीने एकने डेट पुढे सरकलेली आहे. तर इथे मी डेज इक्वल टू 1 घेतल्यामुळं असं झालेलं आहे बघा इथे. तर इथे मी डेज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 5 घेतलं. किती घेतलं, 5. मग टुडेमध्ये किती दिवस ॲड होणार आहेत, 5 दिवस ॲड होणार आहेत. लिहिण्याची पद्धत सेम राहणार आहे. मॉड्यूल नेम डॉट टाइम डेल्टा. ओके. सेव्ह केला कोड. परत एकदा प्रोग्राम रन केला. बघा आता इथे 2025 डिसेंबर 22 तारीख आहे. त्यानंतर पुढची तारीख किती आहे, 27. ठीक आहे. 5 दिवसाने पुढे वाढलेली आहे डेट. ओके. 5 दिवसांनी डेट वाढलेली आहे. तर याच्याच पद्धतीने आपण हे सबट्रॅक्शनचं पण ऑपरेशन करू शकतो. आता वजाबाकी केल्यानंतर काय होणार आहे, उलटी म्हणजे जे प्रिव्हियस डे आहेत ते दिसणार आहेत. म्हणजे चालूची तारीख जर 25 असेल तर जुनी डेट तुम्हाला आता बघूया 5 वजा झालेत का. बघा इथे प्रोग्राम मी रन केलाय. 22 तारीख आजची आहे. आणि सॉरी इथे मेसेज चुकलाय, टुमारो टाकलाय. पण आता इथे आपण काय केलंय, सबट्रॅक्शनचं ऑपरेशन केलेलं आहे. ओके. तर आता इथे लिहितो की पास्ट 5 डेज डेट. सेव्ह केला कोड. आता मेसेज चेंज झाला असेल बघा इथे. ओके.
म्हणजे आजची तारीख काय आहे? 22 आणि 5 दिवसांपूर्वी तारीख किती होती? 17. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? हे प्रिंट करू शकतो. तर बेसिकली टाइम डेल्टा जे आहे, टाइम डेल्टा हा कन्स्ट्रक्टर आहे आणि कन्स्ट्रक्टर आपण वापरतो हे डेट ॲड करण्यासाठी किंवा मायनस करण्यासाठी. सो लिहिण्याची पद्धत बघा कशी आहे. सर्वात पहिल्यांदा इथे मी जनरली व्हेरिएबल डिस्प्ले केले. सर्वात पहिल्यांदा टुडे नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि टुडे नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी डेट टाइम डॉट टुडे असं मी फंक्शन रन केलेलं आहे. तर आता इथे टुडेची डेट डिस्प्ले झाली. माझ्या सिस्टमची डेट 2025 आहे, त्यामुळे ते आहे असं प्रिंट होते बघा. देन टुडेमधून मी काय केलं? मायनस ऑपरेशन परफॉर्म केलंय. टाइम डेल्टा हे दोन ऑपरेशन परफॉर्म करतं. एक तर आपण चालूच्या डेटमध्ये नवीन डेट ॲड करू शकतो, नवीन दिवस ॲड करू शकतो किंवा वजा करू शकतो. तर लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. इथे सिंटॅक्समध्ये मी सांगितले टाइम डेल्टा डे इज इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे. तर याच्या अगोदर मला डेट टाइम नावाचं मॉड्यूल लावावं लागेल. डेट टाइम डॉट टाइम डेल्टा डे इज इक्वल टू व्हॅल्यू. तर अशाच पद्धतीने आपण काय करतोय? एक्झाम्पलमध्ये सुद्धा लिहितोय व्यवस्थितरित्या. एक्झाम्पल डेट टाइम डॉट टाइम डेल्टा इन ब्रॅकेट डेज इक्वल टू 5. आता जर 5 दिलं तर 5 तुम्ही कशासाठी वापरताय? ॲडसाठी वापरताय का सबट्रॅक्शनसाठी वापरताय हे बघणं गरजेचं आहे. तर इथे मी कोणासाठी वापरले? वजाबाकीसाठी वापरलेलं आहे. चालूच्या डेटमध्ये मायनस काय केलं? टाइम डेल्टा मायनस केला. 5 दिवस मी इथे काय केलेत? वजा केलेत. तर अशा प्रकारे हे जे डेट अँड टाइम आपण ज्याला म्हणतो डेट टाइम मॉड्यूल ते काम करतंय. डेट टाइम हे कॉम्बिनेशन आहे डेटचं आणि टाइमचं. तर सर्वात पहिल्यांदा आपण मॉड्यूल बनवायला शिकलो. त्यानंतर मॉड्यूल ॲक्सेस करायला शिकलो. हाऊ टू ॲक्सेस मॉड्यूल? फर्स्ट वन मॉड्यूल नेम, देन फंक्शन नेम, देन पॅरामीटर. याच्यामध्ये टोटल 6 पॅरामीटर असतात. आपण ऑप्शनली काय करतोय? 3 पॅरामीटर प्रिंट करून डेट डिस्प्ले करतोय किंवा आपण टाइम सुद्धा इथे डिस्प्ले करू शकतो. जसं आपण डेट डिस्प्ले केले बघा इथे, हे सगळं मी काढून टाकतो. जसं मी इथं डेट डिस्प्ले केली होती बघा, प्रिंट इन ब्रॅकेट डेट टाइम डॉट डेट. ओके. डेट टाइम डॉट डेट 2020 2 1 अशा पद्धतीने मी काय केलं तर डेट प्रिंट केली होती. ठीक आहे. फक्त डेट प्रिंट झाले. याच पद्धतीने मी टाइमचा देखील क्लास वापरू शकतो. फक्त इथं मला काय चेंज करायचं आहे? टाइम. फक्त इथं मला काय लिहायचं आहे? टाइम लिहायचं आहे आणि जनरली टाइमच्या 3 व्हॅल्यू मला प्रिंट करायचे आहेत. 12:55 23 सेकंद. ठीक आहे. सेव्ह केला कोड. इथं आलो. जनरली टाइम डिस्प्ले झालेला आहे. तर डेट आणि टाइम ही सेपरेटली पण मी इथं प्रिंट करू शकतो आणि कंबाईनमध्ये सुद्धा मी प्रिंट करू शकतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि इझी प्रोग्रामिंग विथ अनिकेत सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. याच्यावरती आपण सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजचे लेक्चर अपलोड करणार आहोत. तसेच सबस्क्राईब करा फॉर अपडेट ॲक्टिव्हिटी. ओके. थँक्यू.